हॅलो एव्हरीवन. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी अर्चना स्तुतीज मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आपण गेल्या 8-10 दिवसांपासून बघतोय यूट्यूबवर, ऐकतोय की देव जे आहेत विष्णुदेव ते शयन अवस्थेत आहेत, निद्रस्त अवस्थेत गेलेले आहेत. हे खरं आहे का? देव कधी झोपतात का? की देव देखील निद्रावस्थेमध्ये जातात? मग देव जर 4 महिने निद्रा अवस्थेत जातात तर मग ते आपल्यासारखे रात्री नाही का निद्रा घेत, दिवसा ते जागे नाही का होत? असा प्रकार नाही आहे का? तर असा प्रश्न किती जणांना पडलाय मला नक्की कमेंट करून सांगा. कारण या प्रश्नाचाच उलगडा आपण आज करणार आहोत की विष्णुदेव 4 महिने निद्रासनात का जातात? काय आहे यामागचं रहस्य? ते आपण जाणून घेणार आहोत. अगदी छोट्याशा मी शॉर्टकटमध्येच ती कथा सांगणार आहे, कारण शास्त्रामध्ये त्या कथेचं वर्णन खूप मोठं आहे. पण थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित ऐका, कारण हे ऐकल्यानंतर देखील तुम्हाला त्या एकादशीचे पुण्यफल प्राप्त होणार आहेत. शास्त्रामध्ये नमूद असलेल्या मान्यतांनुसार प्रत्येक वर्षी नारायण म्हणजेच श्रीहरी विष्णू हे आषाढ शुक्ल पक्षातील एकादशीपासून निद्रस्त अवस्थेमध्ये जातात, म्हणजे देवशयनी एकादशीपासून तर देवउठणी एकादशीपर्यंत ते निद्रस्त असतात. असं का बरं? यामागचं रहस्य काय? हेच आपण आज पाहणार आहोत. कारण या चातुर्मासात विष्णुदेव झोपल्यामुळे कोणतेही शुभकार्य देखील केले जात नाही. लग्न, मुंडन, गृहप्रवेश, भूमिपूजन वगैरे सारखी कामे थांबवली जातात. तर याचे कारण काय आहे? ज्यांचा लग्नाचा योग जुळून आलेला आहे तर त्यांना असं वाटणार असणार की बाबा या 4 महिन्यामध्ये लग्न का बरं नाही करायचं? तर तेच जाणून घेऊयात. पण तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असताल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन माहिती साध्या सोप्या उपायांसहित आपण इथं चर्चा करत असतो. अनेक सणवार व्रतवैकल्य आपली येत आहेत, तर त्याबद्दल देखील आपण इथं माहिती घेणार आहोत. आणि जे उपाय आहेत ज्याचा फरक तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या जीवनात, अशा प्रकारची चर्चा किंवा विषय मी तुमच्या पुढं मांडत असते. व मला कमेंटमध्ये तुम्ही जय श्री विष्णू नारायण असे लिहायला विसरू नका, कारण आता चातुर्मास सुरू झालेला आहे. तर जेवढा आपल्याला अनेक विविध गोष्टींमधून देवाचे नामस्मरण करता येईल तेवढे आपण करू शकतो. कारण एका जागी बसून आपण किती वेळ असं नामस्मरण वगैरे करतो ते प्रत्येकाने आपापल्या मनालाच विचारावे. चला तर मग मी माझ्या विषयाकडे वळते की पौराणिक कथेनुसार राजा बलीने तिन्ही लोकांवर अधिपत्य गाजवले होते. आता बऱ्याच जणांना ही गोष्ट माहीत असणार आहे किंवा ही कथा माहीत असेल. ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी देखील ही एक नवीनच गोष्ट असणार आहे. तर ही गोष्ट मी तुम्हाला सांगते. राजा बली याला खूप गर्व झाला होता. त्याने विजय मिळवला होता तिन्ही लोकांवर व सगळीकडे हाहाकार माजवला होता. आणि त्यामुळे भगवान इंद्रदेवांनी घाबरून विष्णुदेवांकडे पळ काढला व विष्णुदेवांना सर्व हकीकत सांगितली की अशा प्रकारे बलिराजा आम्हा सगळ्यांना तो वर्चस्व गाजवण्यासाठी त्रास देत आहे. म्हणून विष्णुदेवांनी वामन अवतार धारण केला. हा वामन अवतार धारण जेव्हा केला तेव्हा राजा बलीला दान मागण्यासाठी ते गेले होते. तेव्हा वामन अवतारातच राजा बलीला त्यांनी तू मला दान म्हणून 3 पावले जमीन दे असं त्यांनी सांगितलं. तर राजा बली लगेच तयार झाले. ठीक आहे म्हणाले. तर त्यांनी पहिल्या 2 पावलांमध्येच वामन अवतारामध्ये विष्णुदेवांनी धरती, स्वर्ग हे सगळं सामावून घेतलं. व आता 3रा पाऊल मी कुठे ठेवू असे ते राजा बलीला विचारू लागले. तर राजा बली म्हणाला, हे प्रभू, तुम्ही 3रे पाऊल माझ्या मस्तकावर ठेवा. अशा प्रकारे राजा बलीचे गर्वहरण करून विष्णुदेवांनी तिन्ही लोकांना या सर्वातून मुक्त केले व इंद्रदेवांचे भय देखील नष्ट केले. म्हणूनच या सर्व गोष्टींवरती राजा बलीला प्रसन्न होऊन भक्तिभावपूर्ण त्याचं मन पाहून दानशूरपणामुळे भगवान विष्णूंनी त्याच्यावरती प्रसन्न होऊन वर मागण्यास सांगितले. त्याला वर माग, तुला काय हवं आहे ते माग असं जेव्हा ते म्हणाले तेव्हा राजा बली म्हणाला की तुम्ही माझ्यासोबत सदैव पाताल लोकात राहिले पाहिजे असा माझा अट्टहास आहे किंवा अशी माझी इच्छा आहे. तर या गोष्टीवर लगेचच भगवान विष्णू त्यांच्या भक्तासोबत पाताल लोकात गेले. इकडे सर्व देवांसहित माता लक्ष्मीला देखील चिंता पडली होती
की आता काय करायचं, यावर कसा उपाय शोधून काढायचा. तेव्हा माता लक्ष्मीने विचार करून या गोष्टीवर एक उपाय शोधूनच काढला. अखेरीस एका गरीब स्त्रीचे रूप धारण केले माता लक्ष्मीने स्वतः आणि राजा बलीला राखी बांधली व राखी बांधल्यानंतर राजा बलीकडे भगवान विष्णूला सोडण्याचे वचन मागितले. तर राजा बलीने असे वचन दिले, पण तो खूपच निराश झाला होता, एकदम अस्वस्थ झाला होता. साहजिक आहे, साक्षात विष्णुदेव त्याच्यासोबत राहत होते व ते आता जाणार आहेत म्हटल्यावरती तो अगदीच नाराज झाला होता. त्यामुळे विष्णुदेवांना त्याचा असा नाराज चेहरा झालेला, निराश झालेला विष्णुदेवांना बघवले नाही. त्यांना एकदम मनामध्ये खूप वाईट वाटत होते. म्हणूनच त्यांनी राजा बलीला एक असे वचन दिले, की आषाढ मासातील शुक्ल पक्षातील जी एकादश आहे, त्या एकादशीपासून कार्तिक मासात जी एकादशी येणार, त्या एकादशीपर्यंत मी पूर्ण 4 महिने पाताळ लोकामध्ये येऊन निवास करणार. म्हणून तेव्हापासून पाताळात जाऊन म्हणजेच समुद्रात जाऊन 4 महिने विष्णुदेव निद्रासन अवस्थेत असतात. आणि यामागे आणखी एक अशी कथा सांगितली जाते, पुराणात वर्णन आहे, की शंकासूर नामक राक्षसाचा विष्णुदेवांनी वध केला व या वध केल्यानंतर ते खूपच थकले होते. एवढं थकल्यानंतर त्यांना आराम करण्यासाठी आपले कार्य त्यांनी भगवान शिवशंकरांवर सोपवून योगनिद्रेमध्ये ते समुद्रामध्ये गेले. म्हणूनच या 4 महिन्यांमध्ये शिवशंकरांचं सगळं जे आहे, विष्णुदेवांचं देखील काम, सगळा जो कार्यभाग आहे ते शिवशंकर सांभाळतात. म्हणूनच हे कारण आहे की श्रावण महिन्यामध्ये आपण महादेवाची विशेष पूजा करतो. यानंतर भाद्रपद महिन्यामध्ये गणपती येतात. अश्विन महिन्यामध्ये आपण नवरात्र साजरे करतो व कार्तिक मासामध्ये देखील आपल्याला एकादशीपर्यंत आपण कार्तिक स्वामींचे देखील तिथं पूजन केले जाते. तर असे हे अतिशय पुण्य फलदायी असणारे हे जे आहे चातुर्मास आता चालू होत आहे आणि विष्णुदेव का निद्रस्थ अवस्थेत जातात हे मी तुम्हाला सांगितलं. तर कसा वाटला आजचा विषय? आवडला तर नक्की लाईक करा व आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.